सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी मिरजमधील अतिक्रमणबाबत आढावा घेऊन अचानकपणे कारवाई सुरू केली। मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते श्री बसवेश्वर महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या अनेक नाश्ता सेंटरबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय अपुरा झाला होता। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते। आयुक्त सत्यम गांधी यांनी ही बाब गंभीरपणे घेऊन सोमवारी महापालिका आयुक्तांनी स्वतः हजर राहत बुलडोझर चालवला। यामध्ये एक अतिरिक्त आयुक्त, 2 उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची सर्व टीम रस्त्यावर उतरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 5 गाड्यावर 18 शेड जमीनदोस्त करण्यात आले, तर 15 नाश्त्याच्या गाड्या हलवण्यात आल्या, तर संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला। विनापरवाना तसेच अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई होणार। नागरिकांच्यासाठी रस्ता, फुटपाथ रिकामी करण्यासाठी अतिक्रमण कार्यवाहीत सातत्य ठेवणार असून मिरज शहरात विविध ठिकाणी ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त विजय यादव, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांच्यासह संपूर्ण निर्मूलन टीम यावेळी उपस्थित होती। कचरा उठाव संदर्भात आम्ही आता प्रत्येक वाहनामध्ये GPS इन्स्टॉल करणार। GPS इन्स्टॉल केल्यानंतर ते वाहन कुठे कुठे फिरतं आणि कुठल्या मोहल्ल्यात ते कचरा कलेक्ट करतात ते सगळं आम्हाला दिसणार। आणि आम्ही इन जनरल नागरिकांना पण आवाहन करतो। आम्ही बरेच ठिकाणी GV पॉईंट्सला सुशोभीकरण केलं, तरी पण नागरिक तिथे कचरा टाकून देतात। तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की कुठेतरी बाहेर कचरा टाकू नका। घंटागाडी प्रत्येक दिवस किंवा 2 दिवसात एकदा तुमच्या गाडी येईल आणि ते घंटागाडीमध्ये कचरा टाका। अनेक कर्मचारी हजेरी मास्टरवर हजेरी टाकून पर ठिकाणी जाताना असं निदर्शनास आले, त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार? या संदर्भात आम्ही आता बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन्डेटरी करणार आणि त्यांची जिओ फेन्सिंग पण तयार करणार आणि सर्वात महत्त्वपूर्ण याच्या बाबतीत SI आणि मुकद्दमला पण जबाबदार ठरवणार। तर कुठल्याही प्रकारचे कर्मचारी असं अटेंडन्स लावून बाहेर गेला काम करायला त्याला आम्ही काढून टाकणार। स्टेडियमच्या बाबतीत आम्ही त्याच्या ड्रेनेज फॅसिलिटीचे सर्वे करणार आणि त्याच्यामध्ये कसं त्या स्टेडियमचे जास्तीत जास्त उपयोगात लावू शकतो ते पण आम्ही बघणार। महत्त्वाचं तेच कित्येक वर्ष झालं प्रश्न मिरज महापालिकेमध्ये, मिरजेमध्ये महापालिका क्षेत्रातले ड्रेनेजच्या बाबतीत आम्ही जे ड्रेनेजचे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आता ब्लॅकलिस्ट करण्यासाठी नोटीस दिलेली आहे आणि ते अगर करत नसेल, कारण बरेच दिवसापासून ते ड्रेनचं काम अडकलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर फोकस करून ड्रेनचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार। आणि बाकी स्ट्रॉंग वॉटरचा विषय आहे, त्याचा सर्वे ऑलरेडी झालेला आहे MRDPच्या 2nd फेजमध्ये, त्या ठिकाणी पण ड्रेनेज वगैरेचे काम करण्यात येईल। ओके ओके सर। पाठीमागे इकडे पुढे इकडे अजून इकडे रोल सर। हां रोल सर। सर्वांना नमस्कार। आज अतिक्रमण हटाव मोहीमेअंतर्गत मिरज शहरात आणि वेगळ्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि मी असं आवाहन करतो की ज्यांच्याही धंदा करायचे आहे लिगली करा आणि कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण न करता करा। व्यवसाय परवानगा म्हणजे मार्केट लायसन्स गेल्यानंतरच करा आणि कुठल्याही प्रकारे रोडवर आणि फुटपाथवर धंदा करायला नको, कारण महानगरपालिकेची जबाबदारी आहे की जे काही रस्ता आहे ते नागरिकांसाठी, आम लोकांसाठी मोकळा करायचा आहे। कुठल्याही प्रकारच्या हे सगळे धंद्याच्या आड घेऊन कुठल्याही प्रकारचा इल्लीगल धंदा आम्ही चालू देणार नाही आणि पुढच्या आठवड्यात आणि आता यापुढे असाच कारवाई जारी राहणार आहे। धन्यवाद।